नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. माइंडफुल मंडे मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माझ्या मैत्रिणींना माइंडफुल मंडेचे सगळे विषय इतके आवडतात. कमेंटमध्ये तुम्ही भरभरून बोलताय. खरं सांगायला गेलं तर असं हितगुज झाल्यानंतर थोडासा आपला भार हलका होतो की नाही. आणि माइंडफुल मंडे सिरीज चालवण्याचा माझा एकमेव हेतू आहे की आपण थोडंसं व्यक्त व्हायला हवं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही रिमाइंडर्स आहेत, ते रिमाइंडर्स मी तुम्हाला इथे देते आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण अच्छा हे मी करत नाहीये ही चेकलिस्ट असते. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण काय करायचं. बऱ्याच जणींना असं वाटतं की मी हे करू शकते, ते करू शकते, पण मग कुठे आपण कमी पडतो, तर थोडासा आत्मविश्वास कमी असतो. वाढवण्यासाठी आपण काय करायचं हेच या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. 5 मंत्र मी सांगणार आहेत, ते तुमचं आयुष्य बदलवू शकतात. कसं समजून घ्या. आजच्या काळात स्त्री शक्ती किंवा स्ट्रेंथ म्हणजे नक्की काय हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या काही गोष्टी आहेत त्या आपण आधी लक्षात घ्यायला हव्यात. म्हणजे काय ना, आपल्याला भावनांची क्लॅरिटी असणं हे फार गरजेचं आहे. ती तुम्हाला सक्षम बनवत असते. तुमच्या मेंदूवर जर का तुम्ही विश्वास न ठेवता इतरांवर अवलंबून राहायला लागलात ना, साहजिकच तुमचा आत्मविश्वास कमी होतो. भरीसभर काय होतं माहितीये, आपल्यावर सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं असतं. त्यामुळे आपण ते सगळं सावरता सावरता आपली दमछाक होते. आपण पूर्णपणे या सगळ्या गोष्टी सांभाळू शकत नाही. आणि काय ना, समाजात वावरताना आपल्याला एकाच वेळी खंबीरही राहायचं असतं आणि कोमलही राहायचं असतं. म्हणजे स्वतंत्र तर बनायचं असतं, पण प्रत्येकासाठी सदैव हजरही राहायचं असतं. महत्वाकांक्षी असणं गरजेचंच आहे, पण ते कोणाच्या मनाला लागेल असं सुद्धा नसायला हवं, हो की नाही. ही अट असतेच. आणि या सगळ्यामुळे काय होतं, थोडासा आपला आत्मविश्वास डळमळीत होत असतो. संभ्रम वाढला, गुंता वाढला की आत्मविश्वासावर थोडासा आघात होतोच होतो. मग अशा वेळेला काय करायचं, सगळ्या भूमिका वठवता वठवता आपण काय करतो, मी खूप मजबूत आहे, कणखर आहे, असा ना आपण अभिनय करायला लागतो. तुम्ही सगळं सांभाळता, अगदी हसतमुखानं सांभाळता, हो की नाही. शेवटी जेव्हा झोपायला जाता त्यावेळेला तो जो थकवा आहे, तो थकवा बाजूला करून तुम्ही झोपही विसरून जाता. इतक्या तुम्ही सगळ्या आपल्या कुटुंबासाठी आणि आजूबाजूच्या वातावरणासाठी सतत सज्ज असता. पण त्यामुळे आपली एनर्जी, ऊर्जा, शक्ती जी असते ना, ती खूप कमी व्हायला लागते. होतं की नाही असं. मग अशा वेळेला आपण कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या, जर आपण विचार करूया. बरं चला, स्वतःला काही गोष्टी विचारायच्या आहेत. नंबर 1, आपण भावनांकडे जे दुर्लक्ष करतो ते होतं का. म्हणजे काय होतं, बऱ्याचदा आपल्याला ऐकावं लागतं की एवढं हळवं होऊन नाही चालत ग बाई, जरा तू अति विचार करतेस, एवढा विचार करत नको जाऊस. त्यामुळे होतं काय की आपण आपल्या भावनांवर शंका घ्यायला लागतो. मग त्या चुकीच्याच आहेत असं आपण गृहीत धरून त्या दाबतो. त्यामुळे मोकळेपणानं आपल्याला वागता येत नाही. दाबून ठेवलेल्या भावनांमुळे आपल्या व्यथा संपत नाही, तर त्या साचत राहतात. होतं की नाही असं. नंबर 2, ते म्हणजे सर्वसमावेशक असण्याचा आपल्यावर ना दबाव असतो कायम. घर, ऑफिस, नाती, मग समाजाच्या न बोललेल्या हजारो अपेक्षा ज्या आपल्याला करायच्या असतात. या चक्रातून बाहेर पडायला संधीच मिळत नाही आपल्याला. बाहेरून तुमचं आयुष्य कितीही नीट नेटकं छान वाटत असलं तरीही त्यामागे मानसिक ओढाताण होती हे कोणाला कळत नाही. हे कोणालाही दिसत नाही. हा दबाव शांत असतो, पण तो सतत तुमच्या सोबत असतो. रोज तुम्ही ही ऊर्जा खर्च करत असता आणि मन थकवत असता. होतं की नाही असं. स्वतःच्या वेळेबद्दल वाटणारा अपराधीपणा. आता स्वतःसाठी आपण थोडा वेळ काढला की आपल्याला लगेच गिल्ट येतो. अपराधीपणाची भावना मनामध्ये येते. आपल्याला विश्रांती घ्यायची असेल तर ते आधी खूप कामं करून मग आपल्याला असं वाटतं की हा, मग मी विश्रांती घेऊ शकते. आणि कोणालाही नाही म्हणता येत नाही. आणि कोणाला नाही म्हटलं तर जणू काही तो गुन्हा आहे की काय असं वाटतं. परिणामी काय होतं, स्वतःच्या गरजांना आपण प्राधान्य देत नाही. त्या अगदी शेवटच्या नंबरवर राहतात. होतं की नाही असं. नंबर 3 मुद्दा, ते म्हणजे आपल्याला ना शांत राहण्याची सवय झालेली असते. कोणापाशी बोलायचं नाही काही. म्हणजे प्रत्येक गोष्ट इतरांना सांगून काय होणार आहे, त्यापेक्षा
स्वतःच काहीतरी निभावून नेलेलं बरं, आपणच त्यातून मार्ग काढलेला बरा, असं म्हणून आपण शांत बसून राहतो. बरोबर? असं होतं की नाही? पण यामुळे आपल्यावर किती दबाव येत असतो, आपण सगळा भार एकट्याच घेत असतो, हे आपण कुठेतरी विसरून जातो. तुमच्या बाबतीत होतं का असं? आता हे सगळं आपण मनाला विचारल्यानंतर त्याचं उत्तर हो असेल तर मानसिक बळ वाढवण्यासाठी मी 5 मंत्र देणार आहे. ते लक्षात ठेवायचं. काय? तर पहिलं म्हणजे भावनांना वाट द्यायची. तुमच्या भावना ही तुमची कमजोरी नाही, ती तुमची जाणीव आहे. त्यांना टाळण्यापेक्षा त्या का निर्माण झालेल्या आहेत याच्याकडे आपण शांतपणे बघायचं, त्यांना समजून घ्यायचं आणि मग त्याप्रमाणे आपल्याला सोल्युशन काढता येतं. नंबर 2 ते म्हणजे सीमारेषा आपल्याला निश्चित करता आल्या पाहिजे. आपल्या बाउंड्रीज नाही म्हणताना स्वतःला अजिबात दोष द्यायचा नाही. तुमची मानसिक शांतता जपण्यासाठी मर्यादा आखणं, बाउंड्रीज राखणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थीपणा नसतो. स्वार्थीपणा तुम्हाला वाटू शकतो, पण आपण आपल्या मनाला सांगायचं की हे माझ्यासाठी आहे आणि हे गरजेचं आहे. नंबर 3 ते म्हणजे कामात सतत स्वतःला शोधायचं नाही. तुम्ही किती काम करताना यावरून तुमची किंमत ठरत नाही. म्हणजे काय आहे, विश्रांती घेण्यासाठी तुम्हाला काहीही सिद्ध करून ते करणं गरजेचंच आहे बाबा, ज्यामुळे तुमचं अस्तित्व अमूल्य वगैरे राहणार आहे. एवढा बर्डन घेण्याची अजिबात गरज नाहीये. तुम्ही काही वेळेला विश्रांती घेऊ शकता, ते तुम्ही डिझर्व करता. तुम्ही सतत इतरांसाठी करत असता की नाही, मग त्यावेळेला स्वतःसाठी थोडासा वेळ काढला तर बिघडतं कुठे. त्यामुळे ज्या वेळेला आपण स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा गिल्ट फ्री असा वेळ काढायचा. नंबर 4 मुद्दा ते म्हणजे स्वतःकडे परत यायचं. म्हणजे आपण इतरांसाठी अवेलेबल असतो, पण दिवसातला काही वेळ जो आहे ना तो फक्त स्वतःसाठी ठेवायचा. मग ते लिहिणं असेल, वाचन असेल किंवा शांत बसणं असेल, कॉफी पिणं असेल, काही क्षण जे असतात ते फक्त तुमचे स्वतःचे असतात आणि ते तुम्हाला स्वतःशी जोडायला मदत करतात. त्यामुळे आपण स्वतःसाठी वेळ काढून आपण तो वेळ प्रायोरिटीने ठेवायचा आहे. नंबर 5 ते म्हणजे स्वतःशी प्रेमाने बोलायचं, अत्यंत काइंडफुली वागायचं. तुमच्या आतला आवाज तुमच्याशी कसा बोलतो, तो टीकाकार आहे की तो तुमचा मित्र आहे. तो स्वतःशी खूप कठोर वागण्यापेक्षा जर का समजूतदारपणे वागत असेल ना तर ती तुमची शक्ती बनू शकते. जसं की आपण आपल्या मुलाला सांगतो की यावेळेला नाही जमलं, ठीक आहे, हरकत नाही, पुढच्या वेळेला जमेल. आपण त्याला ओरडतोही, पण ओरडण्याआधी समजून सांगणंही तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे आपण स्वतःशी खूप काइंडफुल राहिलं पाहिजे. सेल्फ अफेक्शन खूप गरजेचं असतं. त्यामुळे हा 5वा मुद्दा महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. स्मिताताई, हे सगळं अगदी पटतंय हो, पण वळतच नाही. काय करायचं त्याच्यासाठी? म्हणजे हा मंत्र वगैरे ठीक आहे, पण आम्ही हे सगळं करायचं कसं? यासाठी तुम्हाला मी सोपा सराव देणार आहे. तेही 5 अशा गोष्टी सांगणार आहे जो तुमचा रोजचा सराव असणार आहे. तो आपण अगदी माइंडफुली लक्षात ठेवायचा आहे. खरं सांगायला गेलं तर हे कुठल्या नंबरला आहे ते मार्क करून ठेवा आणि तुम्ही विसरलात ना पुन्हा पुन्हा ऐका आणि या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. आणि 100% तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. नंबर 1 सराव ते म्हणजे चेक इन ब्रेक. काय मंत्र आहे? चेक इन ब्रेक. दिवसातून एकदा स्वतःला विचारायचं की मला आता नक्की काय वाटतंय आणि जे वाटतंय ते लगेच मी बदलू शकणार आहे का? नसेल शकणार तरी सुद्धा मला त्या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे. 2 सीमांचा छोटा सराव म्हणजे बाउंड्रीज एक्सरसाइज. जिथे तुम्ही सवयीनं लगेच हो म्हणता की नाही तिथे थोडासा वेळ घ्यायचा आणि सांगायचं मी थोडासा विचार करणार आणि मग सांगणार. म्हणजे काय होतं, आपण एखाद्याला पटकन हो म्हणून बसतो आणि मग त्यानंतर आपल्या निर्णयाचं आपल्याला खूप बर्डन येतं. त्यामुळे आपण जरा वेळ घ्यायचा आणि मग हो म्हणायचं. नंबर 3 ते म्हणजे आपल्या विचारांची दिशा बदलायची. मी पुरेशी नाहीये, मला जमत नाही, आय एम नॉट इनफ किंवा संभ्रम कुठल्याही प्रकारचा, जमेल का वगैरे, याच्यापेक्षा मी माझ्या क्षमतेनुसार आज जे काही केलेलं आहे ना ते अतिशय प्रयत्नपूर्वक केलेलं आहे, 100% दिलेलं आहे हे स्वतःला म्हणायचं. मग त्यासाठी वाक्य काय असतील हे लक्षात घ्या. मी माझ्या क्षमतेनुसार आज सर्वोत्तम प्रयत्न केला आहे. हे वाक्य लिहून ठेवा आणि त्या पद्धतीनं वागाही बरं का. नंबर 4 10 मिनिटांचा नो प्रेशर ब्रेक घ्यायचा आहे. दिवसातली 10 मिनिटं स्वतःसाठी शोधायची, ज्यामध्ये तुम्ही काहीही करणार नाही, शांत एके ठिकाणी बसायचं आहे, श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे, डोळे बंद करून शांत बसायचं आहे. हे
खूप गरजेचं असतं. दिवसातला हा वेळ आपण आपल्यासाठी काढायचा आहे. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी 4 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी कुठेतरी लिहून ठेवा. मी म्हणाल्याप्रमाणे मार्क करा आणि या तुमच्या सातत्यानं सरावामध्ये आणा. यामुळे तुमचा 100% आत्मविश्वास वाढतो. मी का सांगतेय? हा काही फॉर्म्युला नाहीये की आज मी तुम्हाला हे सांगितल्यानंतर तुमचा असा आत्मविश्वास वाढेल. ज्यावेळेला आपल्याला भावनांची क्लॅरिटी यायला लागते, ज्यावेळेला आपण जे करतोय ते योग्य आहे असं आपल्याला वाटायला लागतं ना, त्यावेळेला आपोआप आपला आत्मविश्वास वाढत असतो. आता या सगळ्याचं कन्क्ल्युजन काय समजून घ्या. अपराधी न वाटता स्वतःचा विचार करणं, आत्मपरीक्षण करत राहणं, स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवून स्वतःच्या विचारांवर ठाम राहणं, रोज प्रगतीचा विचार करणं हे गरजेचं असतं आणि यामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. जगासाठी सुपर वुमन असण्यापेक्षा खरोखर एक मजबूत असं व्यक्तिमत्व बनवूया. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल वाटला असेल. आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि आपलं चॅनल हे ग्रो आणि ग्लो करतंय त्याप्रमाणे तुम्हीही ग्रो आणि ग्लो करताय. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.